जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर आता पुढे कोणता राऊंड लागणार आहे, विदाउट इंटरव्ह्यूचा लागणार आहे की विथ इंटरव्ह्यूचा लागणार आहे, त्याविषयी काही महत्त्वाची माहिती याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। त्यातल्या त्यात पवित्र पोर्टलला एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्याविषयी देखील माहिती बघणार आहोत। आणि त्यातल्या त्यात जे नवनियुक्त शिक्षक आहेत किंवा शिक्षण सेवक आहे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतो आहे त्यांना जॉइनिंग कधीपर्यंत मिळेल त्या संदर्भामध्ये जे एक महत्त्वाचं नवीन पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे त्याविषयी देखील चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा मित्रांनो, आता पवित्र पोर्टलचा पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे। या अनुषंगाने सांगतो आहे की यादी घोषित झालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सध्या चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सर्वच आस्थापनांचे जे काही शेड्यूल आहे ते निर्गमित झालेले आहे आणि काही ठिकाणी जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम कंप्लीट देखील झालेलं आहे, ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आता ज्या उमेदवारांचं 1, 2, 3, 4 मार्कांच्या फरकाने जे आहे मेरिट राहिलेलं आहे त्या सर्वांना प्रतीक्षा आहे की आता पुढे कोणता राऊंड लागणार आहे। जसं तुम्हाला सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी मी माननीय शिक्षण आयुक्त महोदय आणि त्यांची जी टीम होती त्यांच्याशी चर्चा करून आलेलो आहोत। त्यांना पुढे जे काही होणार आहे किंवा कशा प्रकारचं शेड्यूल असणार आहे याद्यांच्या संदर्भामध्ये त्याविषयी देखील माहिती घेतली होती आणि ती एका लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली होती। त्यामध्ये मला त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की जे पुढचा जो राऊंड असणार आहे तो विथ इंटरव्ह्यूचा असणार आहे, कारण जो कन्व्हर्टेड राऊंड आहे, हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आहे, त्याला परवानगीला थोडासा कालावधी लागू शकतो, कारण संबंधित विभागाची त्याला परवानगी घ्यावी लागते। परंतु आता अभियोग्यता धारकांमध्ये बरेचसे गट पडलेले आहेत। आता नव्याने गट नाही येते, परंतु जेव्हापासून शिक्षक भरती सुरू झाली आहे तेव्हापासून वेगवेगळे गट काळानुक्रमे जे आहे पडतच चाललेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये 2-3 प्रकार पुन्हा पडलेले आहेत। एक गट असं म्हणत आहे की आता विदाउट इंटरव्ह्यूची यादी अगोदर लागली पाहिजे, एका गटाला असं वाटतं की विथ इंटरव्ह्यूची अगोदर लागायला पाहिजे, किंवा आणखी काही गट आहेत त्यांच्या मागण्या वेगळ्या असू शकतात। आणि होतो काय आहे की प्रत्येक गट हा आयुक्त कार्यालयापर्यंत की आपल्या ज्या काही मागण्या आहेत प्रत्यक्षामध्ये म्हणा किंवा ऑनलाईन मागण्यांच्या संदर्भामध्ये त्या मागण्या पोहोचवताना आपल्याला दिसत आहे। कालच्या तारखेला काही अभियोग्यता धारकांचं एक डेलिगेशन त्या ठिकाणी गेलं, त्यांनी सांगितलेलं आहे की जर विदाउट इंटरव्ह्यूला तुम्ही नंतर ठेवत असाल तर ते कुठेतरी जे आहे संयुक्तिक वाटणार नाही, त्यामुळे तुम्ही जो आहे पहिल्यांदा विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड घ्यावा आणि त्याच्यानंतर जे आहे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड घ्यावा। त्यावरती माहिती अशी मिळत आहे की आयुक्त महोदयांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे, म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या पूर्वी विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड लागण्याची शक्यता आहे। आयुक्त महोदयांच्या बोलण्यावरून आणि कालचं जे डेलिगेशन गेलं होतं त्या लोकांच्या बोलण्यावरून आपल्याला असं दिसत आहे। आता यालाही काही जणांचा विरोध असू शकतो आणि आहे, मुळात म्हणजे आमच्यापर्यंत त्याप्रमाणे जे आहे डिमांड्स वगैरे मेसेजेस वगैरे येतच असतात। आता त्या मुलांचं या ठिकाणी या गोष्टीला विरोध आहे की या कारणामुळे काय होईल की किंचितसा डिले होणार, कारण जोपर्यंत परवानगी मिळणार नाही, कारण लीगल प्रोसेस तर करावी लागणार आहे। हॉरिझॉन्टलच्या जागा त्याच कॅटेगरीच्या समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदांमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बाय प्रोसेस जावं लागेल, बाय रूल जावं लागेल आणि या प्रोसेसला कालावधी थोडासा द्यावा लागेल आणि तो कालावधी लागल्यामुळे विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार नाही। तर या गोष्टीला जे विथ इंटरव्ह्यूचे विद्यार्थी आहेत त्यांचा विरोध आहे। आता विथ इंटरव्ह्यूला कोण हे आहे तर ज्यांचं स्कोर फार कमी आहे किंवा ज्यांना माहिती आहे की आपलं विदाउट इंटरव्ह्यूलाच काम होणार नाही की आणि आमचं फक्त विथ इंटरव्ह्यूला काम होणार नाही, विथ इंटरव्ह्यूलाच काम होणार आहे। उदाहरण तुम्हाला सांगतो की 9वी ते 12वीचे मोस्टली विद्यार्थी यांना असं वाटतं की विथ इंटरव्ह्यूची यादी लागायला पाहिजे आणि तो त्यांच्या अँगलनं जर बघितलं तर ते त्यांचं म्हणणं योग्य आहे, आपण त्यालाही विरोध करू शकत नाही। आणि ज्या उमेदवारांचं 1-2 मार्काने मेरिट या ठिकाणी थांबलेलं आहे त्यांना असं वाटतं की यार आम्ही लागणार आहोत, कारण 5,500 जागा विदाउट इंटरव्ह्यूला येणार आहोत, त्या 5,500 माझं मेरिट लागणार आहे, तर मग मी मुलाखतीच्या राऊंडमुळे जे आहे मला उशीर का बरं व्हायला पाहिजे किंवा मी मुलाखतीला का बरं जाऊ। दोघांची मतं आपल्या आपल्या लेवलला योग्य आहे, आपण कोणालाही विरोध करू शकत नाही, कारण ज्याला त्याला जे आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि दोघांकडे आपल्या आपल्या डिमांड्स करिता बरेचसे सॉलिड एव्हिडन्स आहेत, प्रूफ आहे। मग आता हे पाहावं लागेल की नेमकं आयुक्त महोदयांच्या वतीने काय केलं जाणार आहे, कारण मी जेव्हा माहिती घेतली होती त्यावेळेस मला उत्तर मिळालं होतं की ज्या याद्या आहेत मुलाखतीच्या त्याच्यावर आम्ही काम करणं सुरू केलेलं आहे, परंतु काल जी नोटिफिकेशन आलेली आहे
त्या नोटिफिकेशनमध्ये 4 नंबरचा मुद्दा एक सांगितलेला आहे की वरील बाबींमुळे वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणामधील रूपांतरण फेरीसाठी कन्व्हर्जन राऊंड जो आहे पूर्वतयारी करत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कारवाई करण्याचे नियोजित आहे। यामध्ये पहिल्या फेरीमध्ये स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळवण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट सांगितला की वरील प्रमाणे जास्तीत जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे। म्हणजे या न्यूज बुलेटिन मधून त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे की आम्ही जे आहे विदाऊटच राऊंड पहिल्यांदा घेण्याच्या तयारीत आहोत। म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आयुक्त कार्यालयामध्ये गेलेले जे पॉझिटिव्ह निवेदने असतात त्याची ते दखल घेतात। हे काल आपल्याला सिद्ध झालेलं आहे। आता मी कोणत्याही निर्णयाला या ठिकाणी असं म्हणणार नाही की हे चांगलं झालंय किंवा वाईट झालं। आपली एक श्रद्धा आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि सर्वांच्या भल्यासाठीच असावं अशी आपल्याला अपेक्षा आहे। तर आता इथून पुढचा राऊंड कोणता असं जर आता इथून पुढे विचारलं गेलं तर मला असं वाटत आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचाच राऊंड होईल। आता तुमची जी मतं आहेत ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता। राहतो आहे दुसरा प्रश्न की ज्या उमेदवारांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे किंवा कंप्लीट झालेला आहे त्यांना आस्थापना कधी मिळणार आहे। तर या लोकांना त्यांचं जे रुजू अहवाल आहे तो 12 मार्च पर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर आचारसंहिता कधीही लागू शकते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोस्टली 7 मार्च पर्यंत त्यांना कंप्लीट करून घ्यायचं आहे। परंतु एक पत्र जे आहे या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम वगळून या ठिकाणी मिळालेलं आहे मंत्री महोदयांचं, रवींद्र चव्हाण साहेबांचं, जे की सचिव आहेत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालयांचं। त्यांनी काय सांगितलंय, विषय दिलाय की नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत। म्हणजे आता जे नवीन शिक्षक तर त्या शिक्षकांना जॉईन करून घेण्यापूर्वी जे कार्यरत आहे त्यांची अगोदर जिल्हा अंतर्गत बदली करा, है ना। तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की 21 जून 2023च्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या समुपदेशनाने विनंती बदल्या करण्याचे आदेश देण्यात यावे। आता काही जणांना असं वाटायला लागलेलं आहे की या पत्रामुळे आपली जी जॉईनिंग आहे ती डिले होते का काय, परंतु तसं होणार नाही। जिल्हा अंतर्गत बदली असल्या कारणाने हे एकाच जिल्ह्याभरामध्ये जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्या बदल्या आहे। या बदल्याला वेळ लागत नाही, याला जे आहे एका दिवसाचं काम कंप्लीट होऊ शकतं, एका दिवसामध्ये हे काम कंप्लीट होऊ शकतं, कारण काउन्सिलिंग करावी लागते डायरेक्टली। बाकी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा या ठिकाणी प्रसंग येत नाही। त्यामुळे जो शेड्यूल दिलेला आहे त्यांनी की 12 मार्चच्या पूर्वी तुम्हाला नियुक्त्या मिळू शकतील, तर त्या शेड्यूल प्रमाणेच पुढेही मार्गक्रमण करत राहील अशी आपल्याला अपेक्षा आहे। या व्यतिरिक्त आणखी जर का तुमच्या काही समस्या असेल, प्रॉब्लेम्स असेल, तर पवित्र पोर्टलच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्या संदर्भामध्ये वेळोवेळी सूचना आलेल्या आहेत। त्या सूचनांचं व्यवस्थितपणाने वाचन करावं, समजून घ्यावं। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जर कंप्लेंट करायची असेल तर आपण कंप्लेंट दिलेल्या फॉर्मॅटमध्ये edu-pavitra2022@gmail या मेल आयडी वरती सेंड करू शकता। फक्त मोजक्याच शब्दांमध्ये बोला आणि आपलं जे बोलणं आहे ते स्पष्टपणाने संबंधित तक्रार निवारण समितीच्या लक्षात यायला पाहिजे। त्यामुळे तुमच्या तक्रारींची या ठिकाणी दखल देखील घेतली जाते आहे आणि त्यांना रिप्लाय देखील दिला जात आहे। अपेक्षा व्यक्त करूया की पुढे जो कोणता राऊंड लागेल, विदाऊटचा लागो किंवा विथ इंटरव्ह्यूचा लागो, तो ॲज सून ॲज पॉसिबल तो घोषित व्हायला पाहिजे, जेणेकरून बरीच मुलं आपली जी आहे डिप्रेशनमध्ये गेलेली आहे। साहजिक आहे, ह्युमन सायकोलॉजी आहे, तसं होणं साहजिक आहे। परंतु आपण सर्वांनी मिळून जर का त्यासाठी प्रयत्न केला योग्य मार्गाने, तर निश्चितपणाने पुढच्या ज्या याद्या आहेत त्या लवकरात लवकर लागू शकतात असा मला आशावाद आहे।